दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष उलटली, तरी पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या अतिदुर्गम भागातील चित्र बदललेलं नाहीये। जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात विक्रमी पाऊस पडतो, मात्र योग्य नियोजनाअभावी हे पाणी समुद्राला जाऊन मिळतं। परिणामी मार्च महिना सुरू होताच पालघरच्या पाड्यापाड्यांवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते। जिल्ह्यातील अनेक विहिरींनी आताच तळ गाठला असून पिण्यासाठी थेंबर पाणी मिळणंही जिकरीचं झालंय। इथल्या महिलांना पहाटेपासूनच डोक्यावर हंडा घेऊन मैलोन मैल पायपीट करावी लागते। दुर्गम डोंगर दऱ्यातून पाण्यासाठी सुरू असलेली ही वणवण इथल्या विकासाची लखतर वेशीवर टाकण्यास पुरेशी आहेत। निवडणुकीच्या वेळी पाण्याचं आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय। आम्हाला फक्त निवडणुकांपुरतंच वापरलं जातं, पण आमची तहान भागवण्यासाठी कोणीही ठोस पावलं उचलत नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। पालघर जिल्ह्यात पाणी अडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे। केवळ टँकरनं पाणी पुरवठा करणं हा यावरचा उपाय नसून शासनाने या भागात लहान मोठी धरणं बांधून पाणी साठवण्यावर भर दिला पाहिजे। पाणी अडवलं तरच पाणी जिरणार आणि तरच इथल्या ग्रामीण जनतेची तहान भागणार आहे। दरवर्षी मार्चमध्ये ओरड सुरू होते आणि पावसाळा आला की प्रश्न विसरला जातो, मात्र यावर्षी तरी शासन आणि प्रशासन या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून कायमस्वरूपी धरण उभारणीचा निर्णय घेणार का, हाच मोठा प्रश्न जनता विचारत आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष पोलीस न्यूज।